मित्रांनो नमस्कार. सह्याद्रीमधल्या जंगलामधील झाडांची पानगळती झालेली आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघा, हे सागाचं झाड आहे, याची देखील पानगळती झालेली आहे. पानगळती झालेल्या या जंगलामध्ये बऱ्याच पक्ष्यांचा आता विणीचा हंगाम असतो आणि या झाडावरती फांदीच्या दुभेळकामध्ये एका पक्ष्याने सुंदर घरटं बांधलं होतं. त्या घरट्यातून तो त्याच्या पिल्लाला घेऊन आता निघून गेलेला आहे. तो कोणता पक्षी आहे त्याच्याविषयी अधिक आपण जाणून घेऊया. रानामध्ये किंवा जंगलामध्ये आपण फिरत असताना या पक्ष्याचा आवाज आपल्या कानावरती येतो. पक्ष्याचा आवाज कानावर आल्यानंतर आपण त्या पक्ष्याचा शोध घ्यायला लागतो, परंतु आपल्याला तो पक्षी दिसून येत नाही. थोडंसं निरीक्षण केलं किंवा वेळ दिला तर तो पक्षी आपल्याला सहज नजरेस पडतो. या पक्ष्याचं नाव आहे कॉमन वुडश्राईक. वुडश्राईक म्हणजे खाटीक पक्षी, म्हणजेच याला रान खाटीक या नावाने ओळखलं जातं. आता खाटीक म्हटलं की नॉर्मली खेड्यामध्ये जी म्हातारी झालेली जनावरं असतात ते आपले शेतकरी खाटकाला देऊन टाकतात आणि तो खाटीक काय करतो, ती जनावरांची कत्तल करतो आणि त्याचं मांस विकत असतो. ज्या पद्धतीने तो मांस विकत असताना ते मांस टांगून ठेवतो, त्याच पद्धतीने हा पक्षी, त्याला एखादं मिळालेलं खाद्य आहे, ते खाद्य काटेरी झाडाच्या एका काट्याला अडकून ठेवतो आणि नंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून खात असतो. मग जंगल परिसरामध्ये सरपटणारे सरडे असतील, पाली असतील किंवा एखाद्या पक्ष्याचं पिल्लू असेल, जे भक्ष्य मिळेल त्याला एखाद्या काट्यावर लावून तोडून तोडून खाण्यामध्ये हा पक्षी पटाईत आहे, तरबेज आहे, म्हणून या पक्षाला खाटीक किंवा रान खाटीक या नावाने ओळखलं जातं. याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रजाती आहेत, त्यांचे भाऊबंद आहेत, परंतु हे घरटं जे आहे ते जरा अनोखं आहे. म्हणजे जवळ गेलं तरी हे घरटं दिसून येत नाही. नॉर्मली या घरट्यामध्ये 3 ते 4 अंडी असतात आणि या आत्ता पक्ष्याच्या घरट्यामध्ये मात्र फक्त एकच पिल्लू मला दिसलं. म्हणजे ते घरटं बनवत असताना मी त्याला पाहिलं नव्हतं. अचानक एके दिवशी असाच या भागामध्ये आलो आणि पक्ष्यांचे फोटो काढत असताना तो एका फांदीवरती येऊन बसलेला दिसला. थोडं निरीक्षण केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी घरटं असलं पाहिजे असं. म्हणून जवळ येऊन बघितलं तर घरटं होतं, त्याच्यामध्ये एकच पिल्लू होतं. त्या पिल्लाचं संगोपन करण्यासाठी नर आणि मादी दोघांनी मिळून मेहनत घेतली. आता या पक्ष्याची 3 किंवा 4 अंडी असतात. अंडी राखाडी रंगाची असतात, काही हिरव्या रंगाची असतात, त्याच्यावरती गुलाबी टिपके असतात. आणि या पक्ष्याची मेहनत एवढी होती की आता संपूर्ण या परिसरामध्ये पानगळती झाल्यामुळे गरमी एवढी प्रचंड वाढलेली आहे आणि या गरमीमुळं त्या पिल्लाला त्रास होत होता. मग तो त्रास होऊ नये किंवा गरमीचा किंवा या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून हा पक्षी पाण्यामध्ये स्वतःला भिजवून तिथे यायचा आणि त्या पिल्लाला अशा पंखाखाली घ्यायचा, म्हणजे तिथे थंड वातावरण तो तयार करायचा. आणि नर आणि मादी हे दोघे मिळून हे करत होते. नुकताच या भागामध्ये कोणीतरी वनवा लावला आणि वनवा लावल्यामुळे या परिसरामधलं जेवढं गवत होतं ते पूर्ण जळून गेलं आणि गवत जळून गेल्यामुळे हा पूर्ण भाग पुन्हा काळा पडल्यामुळे पुन्हा इथे उष्णता जास्त वाढली. रस्त्याच्या कडेला अगदीच लागून घरटं आहे आणि या नर आणि मादींची सारखी लगबग असते. झाडावरील छोटे छोटे कीटक आहेत, कोळी आहेत, आळ्या आहेत किंवा गवतावर असणारे काही कीटक आहेत, त्यांना पकडून आणायचं आणि त्या पिल्लाला भरवायचं. आता एकच पिल्लू असल्यामुळे
याची लगबग म्हणजे नर आणि मादीची सारखी चालू असायची. म्हणजे नर जायचा काहीतरी भक्ष्य घेऊन यायचा, नंतर मादी जायची भक्ष्य घेऊन यायची. त्यामुळे त्या पिल्लाचं पोट भरलं आणि ते नंतर निघून गेले. म्हणजे त्या घरट्याला सोडून ते पिल्लू आणि नर आणि मादी निघून गेले. जर 3 किंवा 4 पिल्लं असतील ना तर त्यांना जगवणं कठीण होतं. कदाचित या घरट्यामध्ये 2पेक्षा जास्त अंडी असू शकतील, परंतु मला दिसताना एकच त्याच्यामध्ये पिल्लू दिसलं होतं. आता ह्या नर आणि मादीचं बघा, या घरट्याच्या आसपास कोणताही पक्षी आला जवळपास तर नर आणि मादी आवाज करून त्या पक्ष्याचा पाठलाग करायचे आणि त्या पक्ष्याला तिथून पिटाळून लावायचे. म्हणजे कोणत्याही शिकारी पक्षाचा म्हणा किंवा इतर पक्षाचा धोका हे आपल्या पक्षाला किंवा आपल्या पिल्लाला म्हणजे त्याच्या पिल्लावरती कोणताही धोका होऊ नये म्हणून ते काळजी घेत होते. त्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी त्यांची धडपड चालू होती. या उन्हाळ्यामध्ये अनेक पक्ष्यांचे विणीचे हंगाम असतात आणि या विणीच्या हंगामामध्ये अनेक पक्षी आपली घरटी बनवतात. या घरट्यामधनं पिल्लांची वाढ करतात आणि आपल्या अवतीभोवती पर्यावरणाचं रक्षण किंवा पर्यावरण संतुलित ठेवण्याचं खूप मोठं काम हे पक्षी करत असतात. त्यापैकीच हा रानखाटीक नावाचा सुंदर पक्षी, याचं गेल्या 14-15 दिवसापासूनचं मी फुटेज घेतलं आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझी धडपड चालू होती. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. बाय बाय.